साप्ताहिक राशी भविष्य 18 ते 29 ऑक्टोबर 2023. कन्या राशीत सूर्य बुधाचे शुभ संयोग पहा. आठवडा कसा ठरेल? ऑक्टोबरचा हा आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीने अतिशय शुभ मानला जातो. मिथुन, सिंह, कन्या, धनु या 5 राशींसाठी ग्रहाच्या राशीतील बदल खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. तर मेष, कर्क आणि मकर राशीच्या लोकांना चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. मेष ते मीन सर्व राशींसाठी ऑक्टोबरचा हा आठवडा कसा राहील हे जाणून घेऊया. साप्ताहिक राशी भविष्य ऑक्टोबरचा हा आठवडा ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीचा खूप खास मानला जात आहे. वास्तविक ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांचा शुभ संयोग कन्या राशीत होत आहे. सूर्य आणि बुध एकाच राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे, ज्याचा देश आणि जगासह मेष ते मीन या सर्व राशींवर परिणाम होईल. योग आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांची व्यवसाय वाढवण्याची इच्छा पूर्ण होईल. तर कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तर वृषभ राशीच्या लोकांचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. जाणून घेऊया प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून साप्ताहिक राशी भविष्य. मेष साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात धन आणि मन दोन्ही सांभाळावे लागेल. घर असो किंवा बाहेर स्वतःच्या इच्छेचे करणे आणि इतरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान तुम्हाला तुमचे आरोग्य आणि तुमचे सामान या दोन्हीकडे खूप लक्ष द्यावे लागेल. या काळात तुम्हाला संसर्गजन्य आजारांचा त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात व्यापारी लोकांना पैशाच्या व्यापारात खूप सावधगिरी बाळगावी लागेल. तुमचे काम दुसऱ्यांच्या हाती देण्याची चूक करू नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते. अतिरिक्त खर्चामुळे मन चिंताग्रस्त राहील. नोकरदार महिलांना घर आणि ऑफिसमध्ये समतोल राखण्यात काही अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन संधी मिळू शकतात. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रिय जोडीदारासोबत मतभेद सुरू राहतील. अशा परिस्थितीत भावनेच्या आहारी न जाता तुमच्या प्रेमसंबंधावर परिणाम होईल किंवा सामाजिक अपमान होईल असे कोणतेही पाऊल उचलू नका. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कठीण प्रसंगी तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील. शुभ रंग तपकिरी. वृषभ साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना जीवनात पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळतील, परंतु हे लक्षात ठेवा की तुमचे वागणे आणि तुमचे आरोग्य दोन्ही गमावण्याचे मोठे कारण बनू शकते. या आठवड्यात तुमचा स्वभाव चिडचिडपणा दिसून येईल. तुमचे असभ्य वर्तन इतरांना, अगदी तुमच्या स्वतःच्या लोकांनाही त्रासदायक ठरू शकते. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. सप्ताहाच्या मध्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. फालतू धावपळ आणि अनावश्यक खर्च वाढेल. घर, वाहन इत्यादींच्या दुरुस्तीवर अचानक जास्त पैसा खर्च होऊ शकतो. या काळात वाहन सावधपणे चालवा. इजा होण्याची शक्यता आहे. एखाद्याला पैसे उधार देण्यापासून किंवा कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील शुभ कार्य पूर्ण होऊ शकतात. लांब किंवा कमी अंतराची तीर्थयात्रा देखील शक्य आहे. या काळात मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे तुमचे प्रेमसंबंध प्रभावित होऊ शकतात. तुमच्या प्रेम जोडीदारासोबतचे कोणतेही गैरसमज वादाच्या ऐवजी संभाषणातून दूर करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. शुभ रंग पिवळा. मिथुन साप्ताहिक राशी भविष्य. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्य देईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची मोठी संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी शुभचिंतकांच्या मदतीने तुम्ही मोठी उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी व्हाल, परंतु यशाच्या मार्गावर पुढे जात असताना तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. अशा परिस्थितीत इतरांसमोर तुमची
कोणतीही योजना उघड करणे किंवा प्रशंसा करणे टाळा. जर तुम्ही परदेशात तुमचे करिअर किंवा व्यवसाय स्थापन करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही चांगल्या बातमी ऐकायला मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमचा व्यवसाय वाढवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे तसेच जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल. जर तुम्ही तुमचे प्रेम एखाद्याला व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. जे आधीपासून प्रेमसंबंधात आहे त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर प्रेमावर लग्न करून शिक्कामोर्तब करू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ रंग गुलाबी. कर्क साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात कर्ज किंवा लग्न दोन्ही टाळावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही जुने आजार पुन्हा उद्भवल्याने किंवा संसर्गजन्य आजारांमुळे तुम्हाला शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्यावे लागेल. अन्यथा तुम्हाला हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतील. नोकरदार उद्यापर्यंत आपले काम पुढे ढकलणे किंवा दुसऱ्यावर सोडणे टाळावे लागेल. अन्यथा कामात मोठी चूक झाल्याने तुम्हाला बॉसच्या रोषाला बळी पडावे लागेल. या काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल कारण ते तुमचे काम बिघडण्याचा प्रयत्न करू शकतात. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागेल. प्रवास अपेक्षेप्रमाणे आनंददायक आणि लाभदायक ठरेल. परंतु या काळात कोणत्याही गोष्टीत पैशांची गुंतवणूक अत्यंत काळजीपूर्वक करा आणि तसे करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. प्रेमसंबंध सामान्य असतील. कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी तुमचा प्रिय जोडीदार तुम्हाला खूप मदत करेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आईच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतित राहू शकाल. शुभ रंग जांभळा. सिंह साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप व्यस्त आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित लांबचा प्रवास करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी किंवा मालमत्तेशी संबंधित प्रकरणासाठी हॉस्पिटल किंवा कोर्टात जावे लागेल. जीवनाशी निगडीत सर्व समस्या सोडवताना आणि जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अन्यथा खराब आरोग्यामुळे तुम्ही सुवर्णसंधी गमावू शकता. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी मिळू शकते. विशेष म्हणजे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही कोणत्याही चैनीच्या वस्तूंची खरेदीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता. या काळात जमीन, इमारत किंवा वाहनाशी संबंधित स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. प्रॉपर्टी किंवा कमिशनचे काम करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. न्यायालयाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ रंग सोनेरी. कन्या साप्ताहिक राशी भविष्य. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नशीब तुमचे दार ठोठावताना दिसेल. तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही मोठे यश मिळवू शकता. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित संधी मिळेल, तर जे आधीचं काम करत आहेत त्यांना नवीन ठिकाणाहून बढती किंवा मोठी संधी मिळू शकते. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार महिलांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांचे मोठे यश तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. राजकारणाशी संबंधित लोकांना आठवड्याच्या मध्यात मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकते. या कालावधीत वीज आणि शासनाशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ राहील. तुमच्या प्रिय जोडीदारासोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्टही मिळू शकते. घराशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना तुमचा जोडीदार तुमच्यासोबत उभा दिसेल. या आठवड्यात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्याची विशेष काळजी घ्या. अन्यथा तुम्ही पोटाशी संबंधित आजारांना बळी पडू शकता. शुभ रंग पिरोजा. तूळ साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात जवळच्या लाभाऐवजी दूरचे नुकसान टाळावे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही कामासाठी शॉर्टकटचा अवलंब करणे टाळा. अन्यथा सुरू असलेले काम बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉसच्या रोषाला बळी पडावे लागू शकते.
या आठवड्यात तुम्हाला तुमचे काम काळजीपूर्वक करावे लागेल आणि विशेषतः गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. कोणाच्याही फसवणुकीत पडू नका आणि असे काहीही करू नका ज्यासाठी तुम्हाला नंतर त्रास सहन करावा लागेल. विशेषतः कोणत्याही बाबतीत खोटी साक्ष देण्याची चूक करू नका. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला करिअर व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास सुखकर होईल आणि अपेक्षित यश मिळेल. प्रवासादरम्यान तुमची एखादी प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, ज्यामुळे भविष्यात काही फायदेशीर योजना तयार होतील. या काळात तुम्ही तुमच्या सुखसोयींशी संबंधित गोष्टींवर प्रचंड खर्च करू शकता. तरुण आपला जास्त वेळ मौजमजेत घालवतील. या आठवड्यात तुमचा लव्ह पार्टनर तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसेल. प्रेमसंबंध दृढ होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल. शुभ रंग काळा. वृश्चिक साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काही आव्हाने घेऊन येईल, ज्यावर मात करण्यासाठी त्यांना अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध सदस्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयात जावे लागू शकते. या काळात जमीन आणि इमारतीशी संबंधित वाद निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला विनाकारण धावपळ करावी लागेल. असे वाद न्यायालयात नेण्याऐवजी परस्पर संमतीने सोडवलेले बरे. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमची व्यस्तता वाढेल आणि आधीच बनवलेल्या योजना बिघडू शकतात. आठवड्याच्या मध्यात मुलांच्या संबंधित कोणतीही चिंता तुमच्या मानसिक तणावाला कारणीभूत ठरेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर या दिशेने कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सुटकेचा निश्वास सल्ला अवश्य घ्यावा. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही सुटकेचा निश्वास सोडला कारण सरकार आणि सत्तेशी संबंधित प्रलंबित कामे काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने पूर्ण होतील. तुमचे प्रेम विचारपूर्वक वाढवा आणि तुमच्या प्रेम जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. जोडीदारासोबत संबंध सामान्य राहतील. शुभ रंग निळा. धनु साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना त्यांची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी जास्त धावपळ करावी लागू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास थकवा देणारा ठरेल, परंतु अपेक्षित यश मिळवून देईल. या आठवड्यात तुम्हाला नियोजित काम पूर्ण करण्यासाठी केवळ वेळ आणि शक्तीचा नाही तर पैशाचेही व्यवस्थापन करावे लागेल, अन्यथा तुम्हाला कर्ज मागावे लागेल. व्यवसाय थोडा मंद असू शकतो आणि तुम्हाला मार्केटमध्ये अडकलेले पैसे काढण्यात अडचणी येतील. आठवड्याच्या मध्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड कमी होऊ शकते. या काळात आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्या चिंतेचे प्रमुख कारण बनू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात थोडा आराम मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या संपर्काचा फायदा घेऊ यशस्वी व्हाल आणि सत्ता आणि सरकाराशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रेमसंबंध सामान्य असतील. तुमचा प्रिय जोडीदार कठीण काळात तुमचा आधार बनेल. शुभ रंग पांढरा. मकर साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ उतारांचा असेल. या आठवड्यात काही वेळ तुमचे काम अगदी सहजतेने पूर्ण झालेले दिसते आणि काही वेळा तुम्हाला अगदी सोप्या वाटणाऱ्या कमाईसाठी काही करावी लागू शकते. तथापि या सर्व परिस्थितीत तुमचे जवळचे मित्र आणि कुटुंब तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करताना दिसतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना या आठवड्यात पेपर संबंधित गोष्टी व्यवस्थित ठेवाव्या लागतील, अन्यथा त्यांना अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही परदेशात तुमचे करिअर किंवा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यात जे काही अडथळे येत होते ते तुमच्या जवळच्या मित्रांच्या मदतीने दूर होतील. जर तुम्ही कोणतीही जमीन किंवा इमारत विकत घेण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर तसे करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचे मत जरूर घ्या, अन्यथा तुम्ही घेतलेला कोणताही चुकीचा निर्णय नंतर तुमच्या पश्चातापाचे मोठे कारण बनू शकतो. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ रंग काळा. कुंभ साप्ताहिक राशी भविष्य. कुंभ राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि बुद्धीने दीर्घकालीन समस्यांवर उपाय शोधण्यास यशस्वी होतील. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी काही विशेष कामासाठी तुमचे कौतुक होऊ शकते. या काळात तुम्ही तुमच्या योजना तुमच्या वरिष्ठांना चांगल्या पद्धतीने मांडण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सत्ता आणि सरकारशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील.
व्यवसायाशी संबंधित लोकांना आठवड्याच्या मध्यात कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात पैसे गुंतवण्यास सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा नंतर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही अचानक जवळच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसह पर्यटनस्थळी जाण्याचा योजना आखू शकता. प्रवास आनंददायी आणि मनोरंजक असेल. या काळात मुलांशी संबंधित कोणतीही कामगिरी तुमचा आदर वाढवेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ राहील. प्रेमसंबंधांचे रूपांतर विवाह होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य समस्या सामान्य राहील. शुभ रंग राखाडी. मीन साप्ताहिक राशी भविष्य. मीन साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसाय विस्ताराच्या इच्छा पूर्ण होईल. बऱ्याच काळापासून भटकत असलेल्या बेरोजगारांना अपेक्षित रोजगार मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात येणारे अडथळे दूर होतील. न्यायालयाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लक्ष्य साध्य करण्यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही पूर्ण सहकार्य करतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. जरी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल, आठवड्याच्या शेवटी तुम्ही चैनीच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता. या काळात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मोठे प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंधात तीव्रता येईल आणि परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ रंग सोनेरी. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी. या राशींपैकी तुमचीही जर कोणतीही रास असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.